काय मग तुम्ही पण मराठी शाळांमध्ये शाळेचे ते दिवस आठवतात का? मधल्या सुट्टीत खाल्लेला डब्बा, शिक्षकांचे खाल्लेले मार, त्यानंतर आपल्या क्रीडांगणावर म्हणजे ते मातीचे जे आपले मैदान असायचे, जे क्रिएट करायला नाही लागायचे, त्याच्यावर खेळलेले खेळ, त्यानंतर बऱ्याच गोष्टी, मग ते शाळेतलं गॅदरिंग असो, ते टिपिकल आपले बेंच असो, त्या सगळ्या गोष्टी आठवतात का? तर याच गोष्टींना उजाळा देणारा एक चित्रपट, मराठी चित्रपट आपल्या भेटीला येतोय. येस, तर क्रांतीज्योती विद्यालय या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लॉन्च झालाय आणि त्याच ट्रेलर बद्दल आपण बोलणार आहोत. पण ट्रेलर बद्दल बोलण्याआधी ट्रेलरचे काही ग्लिम्स आपण बघूया. अरे आपली शाळा पाडणार आहे त्याबद्दल बोलायला जमलो होतो आपण. हा काय मुद्दा आहे तो तुमच्या लक्षात आलाय का? आता आपली ही मराठी शाळा पाडून इंटरनॅशनल स्कूल बांधलं जाणार आहे. इंटरनॅशनल स्कूल कसं? इमारत जेवढी पॉश तेवढं शिक्षण चांगलं असं समज झालं. आता बबनचा मुलगा हा इंग्रजी माध्यमात शिकतो. नाही तसं नाही सर, मी अजून ठरला नाही काय. आता केजीला सोरलाय त्या. काय शिकवलं शाळेमध्ये आज? एवढा फी घेऊन हाका मारायला शिकवतात पाटीचे. काय बब्बू? आईचा गो नार्वेकर बाई. काय काय केलंय का? वर्ग धुवायचो, ग्राउंड झाडायचो. तुला तो गोगावली टेलर आठवतं का? म्हणजे काय, एकदा त्यांनी पॅन्टची झीप मागे शिवली होती, म्हणजे झीप कडून शी करायची आणि चड्डी कडून शू करायची, अशी आयडिया होती त्याची. आपण ठरलेलं ना तिघींचं ह्यात जे लिहिलंय तेच होणार नाही. डॉक्टर तरी कुठे झाली? PhD झाले अगं मी. ते खोटे डॉक्टर असतात. इंजेक्शन देतो तो खरा डॉक्टर. गेल्या 5 वर्षात 1000हून जास्त शाळा बंद झाल्या. याचं मूळ कारण आपल्यालाच आपल्या मराठी भाषेची लाज वाटते. या पृथ्वीवरची पहिली जमात असेल आपली, ज्याला आपल्याच आईची लाज वाटते. तर तुम्ही आता ट्रेलर बघितलात, म्हणजे पूर्ण ट्रेलर नाही पण त्यातले काही काही शॉर्ट्स तुम्ही बघितलेत. तर एकंदरीत हा ट्रेलर मला कसा वाटला हे मी आजच्या या व्हिडिओमधून सांगणार. त्यापूर्वी माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि बऱ्याच महिन्यांनी मी व्हिडिओ टाकते, कारण का लास्ट मी एक तो थामाचा केलेला, त्यानंतर मी केला नव्हता. सो हा माझा सेकंड व्हिडिओ असेल. सो अशा प्रकारचे व्हिडिओ नवनवीन येत जातील. मग ते हिंदी असो मराठी असो, आपण सगळ्याचा ट्रेलर आणि टीजर किंवा मूवी रिव्ह्यूज पण आपण करत जाऊ. तर चला मग वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर मग ओव्हरऑल व्हिडिओचा ट्रेलर, मूवीचा ट्रेलर मला कसा वाटला, तर एक गोष्ट आहे ना खूप छान आहे, जी की हेमंत ढोमे यांचा हा चित्रपट आहे. तर त्यातली जी स्टार कास्टिंग आहे, तुम्ही बघाल एका ठिकाणी कादंबरी आहे, त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे सचिन खेडेकर, ज्यांनी मुख्याध्यापकांची भूमिका या चित्रपटामध्ये त्यांनी साकारले. त्यानंतर मग अमेय वाघ आहे. असे बरेच छान स्टार कास्टिंग त्यांनी तगडं म्हणायला लागेल की त्यांनी केलंय. त्यामुळे एक तर स्टार कास्टिंग 10 आउट ऑफ 10. दुसरी गोष्ट या कथेबद्दल आपण जाणून घेऊया. तर ही कथा अशी आहे ना की खेडेगावातली शाळा आहे. तर त्याच्यामधले त्याचे मुख्याध्यापक आपल्याला सचिन खेडेकर दिसतात. तर खेडेगावांमध्ये कसं असतं ना, एक काय म्हणतो लिमिटेड सामग्री, म्हणजे शाळेचे शिक्षक म्हणजे मुलांचे कॉस्ट्युम असू दे, आपले गणवेश असू दे, त्यानंतर पुस्तकं असू दे. तर आपल्या मुंबईच्या मुलांना म्हणजे सांगण्याचं तात्पर्य की आपल्याला सगळ्या गोष्टी अशा इन्स्टंट आणि लगेच मिळतात ना इझिली, तसं त्या खेडेगावात नसतं. आजही काही खेडेगावांमध्ये अशीच परिस्थिती आहे की मुलांना कधी कधी वर्षानुवर्ष एकाच गणवेशावर शाळेत जावं लागतं. तर तशी ती परिस्थिती या मूवीमध्ये मांडण्याचा प्रयत्न केलाय की लिमिटेड गोष्टींमध्ये कशा प्रकारे मुलं शिकतात, त्यांची आवड आहे. त्यानंतर मुलांची होणारी ही तळमळ बघून मुख्याध्यापकांना मुलांच्या भवितव्याचं किंवा भविष्याची कशी तळमळ वाटते किंवा त्यांनी पुढे जावं यासाठी ते कशा प्रकारे प्रयत्न करतात. आणि अर्थात मराठी शाळा, मराठी मीडियम आपलं जपलं जावं यासाठी होणारी मुख्याध्यापकांची धडपड आपल्याला शाळेत बघायला मिळते. ही झाली दुसरी गोष्ट. जमेची बाब म्हणजे जर तुम्ही ट्रेलर नीट बघितलं ना, तर काही यातले जे सीन आहेत ना, ते मुळात खरोखरची शाळा आणि खरी ते शाळेतली मुलं यांच्याबरोबर ते शूट केलेले आहेत. त्यामुळे त्यांच्यातलं ना एक आपल्याला कनेक्शन बांधता येतं. म्हणजे तिथे कुठे आर्टिफिशियल गोष्ट अशी नाही जाणवत. तर असं वाटतं की यार आपल्यातलंच कोणीतरी आहे, आपलं सुद्धा असे दिवस होते किंवा आपण आहोत त्या ठिकाणी, असं बांधण्याचं कनेक्शन ठेवण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळे ती खूप सुंदर गोष्ट. अशा प्रकारे ना 3-4 गोष्टी याच्यातल्या खूप छान आहेत. तर डाऊनफॉल किंवा काही त्रुटी वगैरे आपण काढणार नाही आहोत व्हिडिओमध्ये. तर आपल्याला काय चांगलं वाटतं, आणि अर्थात असं आहे ना की बऱ्याच महिन्यांपासून आपण मराठीची जी होणारी अवस्था
जे की हा चित्रपट आहे आपल्या मराठी माध्यमची, मराठी शाळांची होणारी दुरावस्था. तर याच्याबरोबरच आपण बोलू की मराठी पिक्चर जे चित्रपट काही महिन्यांपासून काही वर्षांपासून जे असे मध्ये 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 काही काढतात, म्हणजे ज्याला काही अर्थच नाहीये, अशी जे सुद्धा चित्रपट आपल्या भेटीला येतात, तर त्यांना फुलस्टॉप देऊन एक चांगला चित्रपट आपल्या भेटीला हेमंत ढोमे घेऊन येतात. तर त्यांचे मागील काही चित्रपट बघितले तर ते सुद्धा खूप छान होते. हेमंत ढोमेचा एक वेगळा ऑरा आहे, म्हणजे तो एक वेगळं कथानक किंवा वेगळं स्टार कास्टिंग जे आपल्याला रिलेट करता येतं असं काहीतरी घेऊन येतात. तर नक्कीच हा चित्रपट बघायला आम्हाला आवडेल, कारण मराठीमध्ये असे चित्रपट यावेत जेणेकरून आम्हाला सुद्धा कुठेतरी जाऊन बघावंसं वाटेल नक्कीच. सो मला तर आतुरता आहे या चित्रपटाच्या रिलीजची. सो तुम्हाला कसं वाटलं ट्रेलर, तुम्ही बघितलं का, असं मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत